नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवलेली आहे मटकीच्या डाळीपासून टेस्टी अशी रस्सा भाजी। रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट अशी ही भाजी होते आणि खाण्यासाठी खूप छान टेस्टीही लागते। मराठवाड्यात ही भाजी प्रत्येक घरोघरी बनली जाते, तशीच मी आज इथे बनवून दाखवणार आहे। भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून अशी फोडणी देऊन घेतलेली आहे। त्यानंतर एक कांदा मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे। आता तो तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कलर लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एकदम झटपट होणारी ही भाजी आहे आणि अगदी 10 मिनिटातच ही भाजी तयार होते। कधी कधी भाजी तीच खाऊन कंटाळा आला पालेभाज्या ते, तेव्हाही अशा प्रकारे मटकीची डाळ तुमच्या घरी असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता। आता पहा, इथे मी काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, हळद थोडीशी टाकलेली आहे आणि मीठ। जास्त मसाले न वापरता झटपट ही भाजी तयार होते। आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करत परतून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करत व्यवस्थित असं कांदा आणि मसाले सर्व एकत्रित करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये भिजून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली मटकीची डाळ मी टाकलेली आहे। मटकीची डाळ टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित एकत्रित करत परतून घ्यायचं आहे। ह्या भाजीसाठी गरम पाणी लागणार आहे, त्यासाठी गरम पाणी मी अगोदरच करून घेतलेले आहे। आता पहा, याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे। अशा प्रकारे छोटे 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। हे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, त्याचा हा कूट टाकलेला आहे। पहा, आता याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकणार आहे। पाहिजे तेवढी पातळ बनवून घेत आहे। आता कोथिंबीर टाकून भाजी 5 मिनिटासाठी शिजून घेणार आहे। आता सर्व एकत्रित मिक्स करून 5 मिनिटासाठी ही भाजी शिजून घ्यायची आहे। 5 मिनिटातच ही लगेच भाजी तयार होते। आता झाकण ठेवत आहे आणि अर्धच झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची वाफ ही भाजीमध्ये पडू नये। एकदम कमी गॅसवर ही 5 मिनिटासाठी भाजी शिजून घेतलेली आहे। तयार आहे चमचमीत अशी मटकीच्या डाळीची भाजी। ही भाजी भाकरीसोबत किंवा तुम्ही भातावर घेऊनही खाऊ शकता। खूप छान टेस्टी लागते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।